स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। कसला विचार करतेस? काही नाही। प्रसाद जे म्हणत होता ते खरं आहे। आय एम सॉरी, पण मगाशी मी तुमचं बोलणं ऐकलं। अगं समीरजी किती सिनियर आहेत आणि सगळ्यांनाच त्यांच्याबद्दल खूप रिस्पेक्ट आहे। नंदिनी, तू सगळं मला का सांगतेस? अगं समीरजी केवळ तुझ्या समोरच नाही, तुझ्या मागे पण घडल्या प्रकाराबद्दल खंत व्यक्त करतायत। याचा अर्थ ते जेन्युइन आहेत। आय डोंट केअर। अगं असं म्हणून कसं चालेल? हा ॲटिट्यूड ठेवून तू या इंडस्ट्रीत कामच नाही करू शकणार, बिकॉज दिस इज टीम वर्क। आणि मी तुला कुठलाही ॲडजस्टमेंटचा सल्ला नाही देते, मी फक्त तुला जे झालंय ते विसरून जायचा सल्ला देते। ओके फाईन, समज मी हे सगळं विसरले, आता यापुढे या विषयावर मला पुन्हा एकही शब्द बोलायचा नाहीये। रीमा प्लीज ट्राय टू अंडरस्टँड। अगं आपली इंडस्ट्री खूप छोटी आहे, इथे कोणी कोणाशी कायमचं शत्रुत्व ठेवू शकत नाही आणि कधी ना कधी तुम्हाला एकमेकांसमोर यावंच लागतं। याचं प्रत्यंतर तर तुला येतंय आणि मला कसलाही प्रॉब्लेम नाहीये। नंदिनी, मी सुखात आहे। अगं हे वाक्य म्हणायला खूप सोपं असतं ग, मी सुखात आहे, पण खरंच कोण सुखात आहे आज? तू समीरवर राग धरलास म्हणून सलीलचा तुझ्यावरचा राग गेला का? अगं या नवऱ्यांची जातच अशी असते, चार चौघांनी आपल्या बायकोकडे बघावं असंच त्यांना वाटतं, पण खरंच जेव्हा बघतात ना तेव्हा त्रासही त्यांनाच होत असतो। म्हणून म्हणते, नवऱ्याच्या बिनबुडाच्या आरोपांमुळे तुझं करिअर स्पॉइल नको करूस। आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, स्त्री ही कायम पुरुषाची अर्धांगिनी असते, पण पुरुष मात्र केवळ तिच्या सुखाचा भागीदार असतो। अगं सर तरी आलेले असणार आहेत का? आय टेल यू, एरवी 10च्या ठोक्याला हजर असणारे सर आता दररोज उशिरा येतात। अगं सरांचं जाऊ दे ग, पण त्या अवंतिका मॅडम तरी कुठे वेळेवर येतात? ऑफिशियल कामानिमित्त फिरतात ना बॉस बरोबर बाहेर। आय टेल यू, देर इज नथिंग ऑफिशियल। ते काही का असे ना, पण अवंतिका मॅडमनी मस्त गट्टावलंय हा सरांना। अगं सरांना पटवायचं एवढं सोपं आहे का? मजा आहे बाई, कामाच्या नावाने फिरायचं, मजा करायची, परत बॉसच्या मर्जीतली, म्हणजे काय नोकरी से। दोघं लग्न करणार आहेत का नाही, का नुसताच टाइमपास? कुणास ठाऊ, या मोठ्या मोठ्या लोकांचं सगळं जगा वेगळंच। अगो बॉसचा म्हणे घटस्फोट झालाय, त्यांची जुनी बायको त्यांच्या घरीच राहते। काय सांगतेस? खोटं नाही सांगत, आणि अवंतिकाला हे माहितीच असणार, तरीही तिच्यासारख्या मुलींना काय नुसती मजा करायला हवी। ते दोघं लग्न वगैरे काही करणार नाहीत, लिहून ठेव। शेवटी सगळा गरजेचा मामला, सिंपल गिव्ह अँड टेक। आणखी एक गोष्ट माहिती का तुम्हाला? अहो अवंतिकाचा नवरा, तो एक्स हजबंड, अहो आपले सर आहेत ना,
त्यांच्या नवीन कंपनीत पार्टनर आहे म्हणे. अहो सौरभ जहागीरदार. हो व्हेरी फनी. म्हणजे आता बायकोताई पार्टनरशिप. बायकोताई पार्टनरशिप. बायकोताई पार्टनरशिप. काय झालं अण्णा? दिव्यानी अगं हे बघ इकडे इकडे बघ, काय भयानक बातमी आहे. काय? अण्णा? अण्णा, शर्वरी आत्महत्या? हे कसं? देवी ही 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 तीच शर्वरी आहे ना? हो. काय करतेस? पण हॉस्टेलवर फोन लावून बघते. काय झालं? फोन पण एंगेज लागतोय. अण्णा, शर्वरी आत्महत्या का करेल? नक्कीच काहीतरी गोंधळ दिसतोय मला. अण्णा, मी नाही हॉस्टेलवर जाऊन येते. हे बघ तू टेन्शन घेऊ नकोस, मी येतो तुझ्या बरोबर. चल चला. चल चल. मनी इज एव्हरीथिंग इन लाईफ. पैशाच्या जोरावर माणूस कोणतंही सुख विकत घेऊ शकतो. माणसाला स्वतःची अशी काहीच किंमत नसते. किंमत असते ती त्याच्या पोझिशनला, त्या पोस्टला, ज्या पोस्टवरती तो आहे. खुर्चीचं महत्व असतं, माणसाचं नाही. असंच मला आजपर्यंत वाटत आलं आणि याच प्रिन्सिपलच्या आधारे मी माझं आयुष्य जगत आले. पण आता मला कळलंय की असं नसतं. म्हणजे पैसा महत्वाचा असतो, नक्कीच असतो. मनी कॅन बाय यू अ लॉट ऑफ लक्झरीज इन लाईफ. बट मनी कांट बाय यू हॅपीनेस. म्हणजे
त्याची त्याची आपली माणसं आजूबाजूला लागतात, त्याला इतरांचं प्रेम लागतं, आपुलकी लागते, आणि हे सगळं पैशाने नाही मिळत. गॉड, आय हॅव मेड अ ब्लंडर ऑफ माय लाईफ. आणि आता काय करायचं मला कळत नाहीये. रिचा, तू असा निगेटिव्ह विचार करतेस? I have no choice. I have no choice at all. मला असं वाटतं की अजूनही वेळ गेलेली नाहीये रिचा. अगं, तुला माहिती आहे, माझं शशांकशी लग्न झालं ना, तेव्हा मी वयाने खूप लहान होते. विचार करण्याची कपॅसिटी नव्हती माझ्यात. आय वॉज इमॅच्युअर. आणि मला खूप इगो होता, आणि हा माझा इगोच मला नडला. म्हणजे एक दिवशी रागाच्या भरात मी ते घर सोडून निघून गेले, शशांकला सोडून निघून गेले. का माहितीये? कारण माझ्या वडिलांच्या पैशाचा मला माज होता, आणि म्हणून मी शशांकला सोडून निघून गेले. खूप उशिरा मला माझी चूक कळली. म्हणजे आता when I went through a financially bad patch, शशांकनी मला मदत केली. He could have refused, पण नाही, he helped me. That is when I realized that people matter. माणसं महत्वाची असतात, पैसा नाही. लाईफ टीचेस यू अ लॉट. आता मला कळतंय मी काय कमावलं आणि काय गमावलं. रिचा, पण मला असं वाटतं की चूक तुझी एकटीचीच नाहीये. अगं, टाळी एका हाताने नाही वाजत. शशांक भाऊजींची पण याच्यामध्ये कुठेतरी नक्कीच चूक असणार. हो, शशांकची चूक होतीच. म्हणजे आमचं लग्न झालं ना, तेव्हा शशांक वॉज स्टार्टिंग हिज करिअर. ही वॉज व्हेरी बिझी. त्याचं स्केड्यूल खूप हेक्टिक होतं. खूप उशिरापर्यंत बाहेर राहायचा. त्याच्याकडे माझ्यासाठी वेळच नव्हता, आणि मी हे समजूच शकले नाही. आय यूज टू थ्रो टँट्रम्स. राग यायचा मला, चिडचिड करायचे मी, आणि अशीच एकदा रागाच्या भरात घर सोडून निघून गेले. ओके, म्हणजे एवढं सगळं होऊ नये तुझं शशांक भाऊजींवर अजूनही प्रेम आहे, तुला अजूनही ते आवडतात, हे खूप आहे. आणि आपली आवडती गोष्ट मिळवण्यासाठी माणूस कोणत्याही थराला जातो, आणि त्यात गैर असं काहीच नाहीये. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. अग्रीड ना. आणि मी पण शशांकला परत मिळवण्याचे खूप प्रयत्न केले. मी त्या नेरुरकरांच्या घरात परत गेले. माई आणि अण्णांचं मन जिंकण्याचा प्रयत्न केला. शशांकला परत मिळवण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांशी खूप चांगली वागले. किती लाचारी पत्करली मी त्या घरात राहायला जाऊन, पण आय डिड इट. का? कारण मला माझा शशांक परत हवा होता, ॲट एनी कॉस्ट. त्या घरात गेले आणि आय पुट माय सेल्फ रिस्पेक्ट ॲट स्टेक. गॉड, तरीही माझ्या हाती काहीही नाही आलं. आणि या सगळ्याला जबाबदार आहे ती अवंतिका. रिचा, कुणाचा नवरा पळवणं ही गोष्ट वाईटच आहे. शशांक भाऊजींना आपलंसं करून शी इज ट्राइंग टू रुइन युअर लाईफ. आणि त्यासाठी मग तुला अवंतिकाचा काटा काढायला लागला तरी हरकत नाही. जस्ट डू इट. अवंतिका दीक्षित. गॉड, आय हेट यू. आय हेट
थँक्यू अवंतिका. एक्सक्यूज मी. कोण तुम्ही? मी देवयानी. मग आम्ही काय करू? तपास व्हायचं आहे तुम्हाला का? आणि इकडे काय तुमचं? अहो पण मी तुम्हालाच मदत करायला आले. एक मिनिट, नाव काय म्हणाल तुमचं? देवयानी. मी आधार सामाजिक संघटनेची व्हाईस प्रेसिडेंट आहे. नाही, या केसशी तुमचा काय संबंध आहे? मी शर्वरीला ओळखत होते. अच्छा, कधीपासून? म्हणजे हल्लीच आमची ओळख झाली होती. बिचारी खूप प्रॉब्लेममध्ये होती. राणे, विटनेस महत्वाचा आहे. बरीच माहिती दिसते यांना. ह्या केसचे सगळे डिटेल्स मी सांगू शकते. अच्छा, तुम्ही साक्ष द्यायला तयार आहात का? नक्कीच. मलाही इथं आल्यापासून असं सतत वाटते की हे प्रकरण दिसते तेवढं साधं नाहीये. आता ही डेड बॉडी बघितल्यावर कोणी सांगेल की आत्महत्या नाहीये. अहो अगदी बरोबर आहे. शर्वरी आत्महत्या करूच शकत नाही. अहो मी तिला चांगली ओळखत होते. तिला जगायची खूप इच्छा होती. ती आत्महत्या करूच शकत नाही. तेव्हा तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही सत्य शोधून काढू. पण मला एक कळत नाही की नाही हिच्या हातून असं काय घडलं की तिच्या जीवावर बेतलं सगळं. इन्स्पेक्टर, आम्ही तुम्हाला सर्व प्रकारचं कॉपरेशन करायला तयार आहोत. ठीक आहे, आपण पोलीस स्टेशनवर जाऊया. काय झालं? काही नाही ग. हॉस्टेलवाले शर्वरीने आत्महत्या केली असंच म्हणतायत. म्हणजे असा देखावा तरी निर्माण करतायत. केली असेल ग कदाचित. नाही अगं, मी शर्वरीला जे काही एक दोनदा भेटले त्यावरून ती तरी असं काही करेल असं मला नाही वाटत. अण्णा, मला काय वाटतं की ह्या सगळ्याच्या विरोधात ती उभी राहिली म्हणून या लोकांनीच तिला संपवलं असणार. हो पण मी म्हणते आपण त्या लोकांच्या भानगडीत कशाला पडायचं? हा, आपला काय नाही भाव लागणार त्यांच्या समोर? का आपल्याला काय हातपाय नाही आहेत? त्यांच्यात जशी अन्याय करण्याची ताकद आहे तशी आपल्यात अन्यायाविरुद्ध लढण्याची असते. खरंय, हो खरंय. पण त्यांच्या विरुद्ध आवाज उठवणारे तुम्ही दोघंच आहात ना. कोणी येतं का हो तुमच्या सोबतीला? येतील, एक ना एक दिवस येतील. आधी फक्त कोणीतरी पुढाकार घेण्याची गरज असते. पण आपल्या मागे आधीच काही कमी कटकटी आहेत का? हा, हा विकतचा त्रास कशासाठी अजून? माई, आपण हे सगळे असे म्हणतो ना म्हणून ही लोक सोकावली आहेत. कोणी काहीच बोलत नाहीत म्हणून शर्वरी सारखे बळी जातात. पण मी असं होऊ देणार नाही. शर्वरीच्या खुनाचा उलगडा होणारच. तिचा खुनी कोण आहे हे कळल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही आणि पोलिसांनाही बसू देणार नाही. हो बाई, सर, एक आनंदाची बातमी आहे. बोला बहादूर. त्या मेहतांचा फोन होता. त्यांच्या ऑफिस कन्स्ट्रक्शन आणि इंटेरियर दोन्ही कामं आपल्याला मिळाली. आणि मेहतांच्या अख्ख्या ऑफिसचं इंटेरियर म्हणजे सर गुड, ग्रेट. ते म्हणाले तुमच्या इंटेरियर डिझायनरशी एक मीटिंग कोऑर्डिनेट करा म्हणून. तुम्ही काळजी करू नका, मी सौरभला फोन करतो. ओके सर. हॅलो. हॅलो सौरभ, शशांक बोलतोय. हां बोल. अरे एक चांगली बातमी द्यायची होती. सौरभ, ते मेहतांचं प्रोजेक्ट आठवतंय? एक मिनिट शशांक, काय आय डोंट थिंक विल बी एबल टू वर्क जॉईंटली व्हॉट? बट सौरभ, व्हाय? का ते तुलाही माहिती आहे ना.
आता आपले संबंध नुसते मैत्रीचे नाही ना राहिलेले. क्रेझी सौरभ, या कारणाकरता आपण आपले बिझनेस रिलेशन्स तोडायचे, मैत्री तोडायची? नाही व्हॉटएव्हर, पण मला आता खूप ऑकवर्ड वाटतं रे, आणि मला हे आता कॉम्प्लिकेशन्स आता आणखी नको होतं. कम ऑन सौरभ, वी आर मॅच्युअर इनफ टू ॲक्सेप्ट अँड डायजेस्ट द सिच्युएशन. हे बघ, हे तुला जमत असेल पण मला नाही जमणार आता ह्याच्यापुढे. तुझ्या कंपनीपासून आर्या इंटिरियर्स हे वेगळं करतं सौरभ. त्या संबंधीचं मी कायदेशीर कागदपत्र तुला पाठवून देतो, ते सह्या करून मला प्लीज पाठवून दे. ओके.